मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सुरुवातीला मीरा निरूपाला बोलते की मी सगळ्या भाज्या आणल्या आहेत आणि 20 रुपये शिल्लक पण आणले आहेत. निरूपा मात्र मीराने भाज्या आणलेल्या पाहून फारच आश्चर्यचकित होते. सत्याचे वडील मात्र फार खुश होतात. ते बोलतात की अगं, आपली सुनबाई ना फारच हुशार आहे. तिला पैशांची फारच जाणीव आहे आणि तिच्या नवऱ्याने कमवून आणल्यावर तू खरंच ना. निरूपा बोलते की कोण? तो पनवती पैसे कमवून आणणार? अहो, त्याची पैसे कमवायची लायकी सुद्धा नाही. त्यांचं बोलणं चालू असताना इतक्यात बाहेरून सत्या बॅगा घेऊन येतो. सत्याला पाहून निरूपा हसू लागते. ती बोलते की तू परत आलास? मी बोलले होते ना, हा 2 दिवस सुद्धा कुठे सुद्धा काम करणार नाही. आता मग सत्या बोलतो की हा, मी हरलो. पण हरणं म्हणजे पाप नाही, पण हरल्यावर ते लपवून ठेवणं हे मात्र फार मोठं पाप आहे. निरूपा बोलते की वा, फारच मोठं तत्वज्ञान तू सांगायला लागला आहेस. हरणं म्हणजे पाप नाही म्हणे. आणि जो सतत हरत आला आहे त्याला काय म्हणायचं मग? त्याला म्हणतात की कमनशिबी. तुला कधी आयुष्यामध्ये 1 रुपया तरी कमवता आला आहे का? आला आहे मोठं तत्वज्ञान सांगायला. सत्याचे वडील बोलतात की अगं, त्याचं काय म्हणणं आहे ते जरा ऐकून तरी घे. सत्या मग त्याच्या वडिलांना सांगतो, मी त्या डायरेक्टरच्या गाडीवर काम करायला गेलो होतो, पण तो फारच नालायक माणूस निघाला. एका मुलीला हिरोईन बनवण्याचं आमिष दाखवून तो तिला त्रास देत होता. तिच्या इच्छेविरुद्ध जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता. मग मी त्याला दिल्या 2 लावून. आता मग निरूपा बोलते की म्हणजे एक गुंड दुसऱ्या गुंडाला भेटून आलाय तर? अरे काय तुझी ती भाषा? लहानपणापासून तेच करत आला आहेस तू. गुंड कुणीकडला? निरूपा मग सत्याला बोलते की हो, आता आपल्याला तुझं नाव बदलावं लागेल. काय नाव ठेवायचं बरं तुझं? पनवती. पण ते मात्र जुनं झालं आहे. मग काय नाव ठेवायचं? हा, नालायक नाव ठेवू आपण तुझं. नालायक म्हणजे लायकी नसलेला, अगदी तुझ्यासारखा. नालायक कुठला? निरूपा सत्याचा फारच अपमान करते आणि तेथून निघून जाते. सर्वांना फारच वाईट वाटतं आणि मीराला तर सर्वात जास्त वाईट वाटतं. आता मग संध्याकाळी सत्या हॉलमध्ये आलेला असतो. त्याचा भाऊ पण तिथे अभ्यास करत बसलेला असतो. सत्याचा भाऊ त्याला बोलतो की दादा, तू आईचं बोलणं जास्त मनावर घेऊ नकोस. सत्य बोलतो की अरे नाही रे, तुला माहीत आहे का, देवाने आपल्याला 2 कान का दिले आहेत? एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. आता मग सत्य त्याच्या भावाचं पुस्तक पाहतो, तर मग त्या पुस्तकामध्ये सगळ्या रेसिपीज असतात. सत्य बोलतो की अरे वा, या चित्रांकडे बघून तर तुझ्या तोंडाला पाणीच सुटत असेल. त्याचा भाऊ बोलतो की या सगळ्या रेसिपीज मी तुझ्यावर ट्राय करणार आहे. तुला यातला एक एक पदार्थ बनवून मी खायला घालणार आहे. सत्या बोलतो की मला नको रे बाबा, त्यापेक्षा आपण तुझं लग्न लावून देऊ. तू तुझ्या बायकोला आणि सासू सासऱ्यांना ते खायला घाल. आता मग त्या दोघांची मस्करी चालू होते. इतक्यात इकडे मीरा काहीतरी काम करत असते आणि तिला चक्कर येऊ लागते. तिच्या हातातून ताट खाली पडतं. त्या आवाजामुळे मग सत्या आणि त्याचा भाऊ दोघे पण तिच्याकडे पाहू लागतात. सत्या बोलतो की काय झालं धुमके तू? मीरा मात्र लगेच तेथून निघून जाते. सत्याचा भाऊ मग सत्याला बोलतो की दादा, मला वाटतंय की वहिनीला त्रास होत आहे. तिने दिवसभर काहीच खाल्लं नाही. आईने तिला जेवायला पण दिलं नाही असं मला वाटत आहे. दिवसभर ती काही ना काही काम करत होती आणि जेवण करत असताना पण जेवण तिच्या ताटामध्ये फारच थोडंसं राहिलं होतं. माहीत नाही, पण आईच्या दापामुळे वहिनी जेवण करत नाहीये असं मला वाटतंय. सत्य बोलतो की बरं झालं तू मला सांगितलंस. आता बघ मी काय करतो ते. आता मग काही वेळाने सगळेजण जेवण करायला बसलेले असतात. सत्याचे वडील मीराला बोलतात की मीरा, तू पण बस ना आमच्यासोबत जेवायला. पण मग निरूपा लगेच बोलते की अहो, मग आपल्याला जेवायला कोण वाढणार? सत्याचे वडील बोलतात की आपण आपल्या हाताने घेऊ ना, तिला पण आपल्यासोबत बसू दे ना. पण मग मीरा बोलते की राहू द्या बाबा, मी थोड्या वेळानंतर जेवण करते. सत्याच्या लगेच लक्षात येतं की निरूपाच्या दाबामुळे मीरा जेवण करायला नको बोलत आहे. सत्याचा भाऊ त्याला बोलतो की दादा, माझी पक्की खात्री झाली आहे, आईमुळेच वहिनी जेवण नाही करत. सत्या बोलतो की पण हिला बोलता येत नाही का, मला भूक लागली आहे? त्याचा भाऊ बोलतो की अरे, ती आईला घाबरत असेल. आता मग सत्या एक युक्ती लावतो. तो मीराला बोलतो की धुमकेतू, या चपात्या कसल्या केल्या आहेत? किती कडक बनवल्या आहेत? पिठापासून बनवल्या आहेत की भुसा टाकून बनवल्या आहेत? इकडे ये, तू माझ्या पुढे थांब. मीरा मग सत्याच्या पुढे येते. ती चपाती हातात घेऊन पाहते आणि बोलते की अहो, चपाती तर मऊ आहे. सत्य बोलतो की खाऊन बघ ना, म्हणजे तुला कळेल. मीरा चपाती खाते आणि बोलते की अहो ठीक आहे, मऊ आहे चपाती. सत्य बोलतो की भाजीमध्ये थोडं तरी मीठ झालं आहे का? तू भाजी बरोबर खाऊन बघ ना. आता मग मीरा भाजी बरोबर चपाती खाऊन पाहते, पण तिला काहीच प्रॉब्लेम वाटत नाही. निरूपा मात्र विचार करू लागते की ह्या पनवतीला काय प्रॉब्लेम वाटतोय स्वयंपाकामध्ये. सगळं काही चांगलं झालं आहे, उलट स्वयंपाक तर फारच टेस्टी झाला आहे. हा तिकडे प्रवासावर जाऊन आल्यापासून वेड्यासारखा का वागत आहे? जाऊ दे मरू दे, आपल्याला काय करायचंय? आता मग मीरा सत्याच्या भावाला थोडंसं जेवण करून पाहायला सांगते. तो मग थोडीशी भाजी टेस्ट करतो आणि त्याला भाजी फारच आवडते. पण तो मुद्दाम बोलतो की सत्या दादा बरोबर बोलत आहे असं मला वाटतंय.
सत्या मग मीराला बोलतो की 2 घास खाऊन तुला काही कळणार नाही, अजून खाऊन बघ ना. आणि मग मीराचं मात्र जेवण पोटभर होऊ लागतं. सत्याच्या बाबांना सुद्धा त्याचा भाऊ खुणवतो आणि मग त्यांना सुद्धा सत्याची युक्ती पाहून फारच आनंद होतो. सत्या फारच छान युक्ती करून मीराला पोटभर जेवण खाऊ घालतो आणि इतक्यात एपिसोड संपतो. मित्रांनो, आता पुढील भाग हा फारच मनोरंजक होणार आहे. पुढील भाग पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला थोडासा सपोर्ट करा. धन्यवाद.